Hello, good evening. Lakshya. Today we have learned geography. Last time we see a says page number 46, I think. That was the last paragraph. See the other factors. Diya, Pratham, and I think Gorak also. Gorak and Aniket. Listen carefully. Other factors. Split location. स्प्लिट लोकेशन म्हणजे ज्याला स्थान विभाजन असं म्हटलं जातं. समटाइम्स द डिफरंट स्टेजेस ऑफ प्रोडक्शन्स आर डिसेंट्रलाइज अँड प्रोडक्शन इज ऑर्गनाइज ॲट डिफरंट प्लेस. बघा, कधी कधी उत्पादनाचे विविध टप्पे विकेंद्रित केले जातात आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी उत्पादन वेगवेगळ्या ठिकाणी केलं जातं. गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की महिंद्रासारख्या मोठमोठ्या कंपन्या सुद्धा गाड्यांसाठी लागणारे पार्ट हे एकाच ठिकाणी बनवत नाही, तर हे काय करतात, एकाच ठिकाणी न बनवता वेगवेगळ्या ठिकाणी असेंबल केले जातात आणि ते नंतर मागवले जातात. मागवले जातात आणि नंतर मग त्या गाड्या असेंबल केल्या जातात कंपनीमध्ये. ओके, फॉर रिड्युसिंग ट्रान्सपोर्ट कॉस्ट. हे सगळं कशासाठी, तर वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी. इन मोबाईल इंडस्ट्री अँड ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज बरं ना, काही असे उद्योग आहेत जे गरजेचे आहेत. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज म्हणजे गाड्यांचे पार्ट्स वगैरे बनवणे. व्हेरियस पार्ट्स ऑफ कमोडिटी आर मेड इन डिफरंट एरियाज अँड असेंबल ॲट वन प्लेस. वेगवेगळ्या भागामध्ये हे वेगवेगळे काय असतात, भाग बनवले जातात. अँड स्प्लिटिंग ऑफ अ प्रोडक्शन्स ऑफ कमोडिटी इज अ डिफरंट प्लेस अँड रिड्यूस कॉस्ट. वेगवेगळ्या भागावरून मागवले जातात आणि वेगवेगळ्या भागावरून मागितल्यानंतर त्याची कॉस्ट कमी होते. इकॉनॉमिक फॉर सेल और agglomerations available of the various facilities lead to establishment of industries in the region by using the available opportunities according to economic of sale. The region attracts more industries with time. Consequently, concentration for agglomerations of industries occurs in this region. As a result of this, the above mentions the physical and economic factors have no influence on locations. बघा, कालांतराने काय होतं, या ज्या सगळ्या गोष्टी असतात हे उद्योग एका ठिकाणी प्रस्थापित होतात. सदर प्रदेशामध्ये उद्योगांचं केंद्रीकरण होतं. एका ठिकाणीच हे उद्योगधंदे वसले जातात आणि एका ठिकाणी उद्योगधंदे वसले गेल्यानंतर काय होतं की आर्थिक, प्राकृतिक या घटकांचा त्या उद्योगधंद्यांवरती प्रभाव राहत नाही. बघायला गेलं तर जगभरात ज्या प्रदेशामध्ये लोह पोलादाचे कारखाने सुरू झालेले आहेत, ॲज अ रिझल्ट दिस इज अबाव मेन्शन फिजिकल a special characteristic of such a region is that industries that are mutually complementary to each other and established here. For example, all over the world, places where iron and steel industries were located saw development of industries with the steel as a raw material, with utensils, automobiles, accessories, locomotive, etc. This is the turn led to establishment of car manufacturing units, packaging industries, railway engine manufacturing industries, etc. लोह पोलाद उद्योगाचे जिथे कारखाने आहेत अशा ठिकाणी लोह पोलादावरती आधारित उद्योगधंद्यांचे कारखाने हे त्याच प्रदेशामध्ये असतात. का तर जास्त वाहतूक होऊ नये, बरोबर ना. आणि मोठमोठ्या ऑटोमोबाईलच्या कंपन्या असतात, त्यामुळे त्या कंपन्यांमधून तो माल मागवतात. कारण का माहिती आहे काय, तो माल त्यांच्या रॉ मटेरियल्स ते तिथून त्यांच्या कंपनीत येणार, मग तिथे ते प्रोडक्शन करणार
शेवटी एकूण खर्च तोच येतो, कारण एवढ्या लांबून तो माल मागवायचा किंवा एवढ्या लांबून ते रॉ मटेरियल्स आणायचं, आपल्या इथे वर्कर्स अवेलेबल करायचे, ते पूर्ण मॅन्युफॅक्चर्स करायचं, त्याच्यामागे ते नंतर ते असेंबल करायचं, हा मोठा खटाटोप आहे. त्यामुळे हे लोक काय करतात की ज्या ठिकाणी रॉ मटेरियल्स आहेत लाईक दॅट लोह, पोलाद वगैरे याचे कारखाने ज्या ठिकाणी आहेत, अशा ठिकाणी काय झालं, हे छोट्या छोट्या इंडस्ट्रीज निर्माण होतात, तिथे त्या थांबतात, तिथे त्या सेटल होतात. तिथे सेटल होल्यानंतर तिथल्या इंडस्ट्रीमध्ये ते छोटे छोटे पार्ट्स बनतात आणि मग ते पार्ट तयार झाल्यानंतर या मोठमोठ्या कंपन्यांना घ्यायला काही प्रॉब्लेम नाही, तर रिझनेबल रेटमध्ये ते लोक मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये ते घेतात. आणि काय होतं, तुम्हाला व्याप वाढवायची गरज भासत नाही, थोड्या याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त नफा कमवून जाता. बरोबर आहे. डू सच फॉर एक्झाम्पल ऑल ओव्हर द वर्ल्ड प्लेसेस झालं हे. ड्यू टू सच agglomerations, new industries get more profits as a composed to low investment due to economical of scale. बघा, म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, अशामुळे काय होतं, जे मोठमोठे उद्योग आहेत ना, त्यांना पण इन्व्हेस्टमेंट जास्त करायला लागत नाही. त्या छोट्या छोट्या वस्तूंसाठी इन्व्हेस्टमेंट परत करायला लागणार असते, पण ती करायला लागत नाही, कारण ते ऑलरेडी दुसरीकडे असेंबल झालेलं होऊन झालेलं असतं, ते मागवतात. त्यामुळे त्यांना दुसरीकडे परत मागवायची गरज भासत नाही. बरोबर आहे. अशा केंद्रीकरणामुळे काय होतं, नव्या येणाऱ्या उद्योगांना अनुमापी अनुकूलतेचा फायदा मिळून कमी भांडवलात जास्तीत जास्त नफा मिळवतो. तर मग अशी मी सांगितल्याप्रमाणे स्थानमुक्त उद्योग, दॅट इज कॉल्ड अ फूटलूज इंडस्ट्रीज. A footloose industry does not have a strong location preference because the resource, production skills and consumers on which it depends can be found in the numerous places. Such a company may relocate anytime, hence the term footloose. The internet and other form of the advanced communications technology have made location completely detached of both resource and market considerations. Some prominent examples of footloose industries are watchmaking, diamond cutting, etc. Like the inputs and output is, बघा, इनपुट अँड आउटपुट इज, एक मिनिट हा, lightweight and can be easily transported to the market. Most of footloose industry produce to low volume and low volume and high volume outputs. बरोबर आहे. बघा, स्थानमुक्त उद्योग म्हणजे काय नेमकं, की ही उद्योग संस्थाने उत्पादन कौशल्यावर आणि ग्राहक यांच्यावर अवलंबून असतात. बरोबर आहे. हे घटक असंख्य ठिकाणी म्हणजे सहज उपलब्ध होऊ शकतात. या उद्योगांचं स्थान असं महत्त्वाचं असतं, सहजपणे आपल्याला ते मिळून जाऊ शकतं. बरोबर आहे. हे उद्योग पूर्ण स्थापित होण्याची शक्यता जास्त असते, म्हणजे एका ठिकाणी 2-2, 3-3 ठिकाणी अशा प्रकारचे उद्योगधंदे असू शकतात. बरोबर आहे. या उद्योगांना वाहतूक खर्चामध्ये झालेली घट ही फायदेशीर ठरते. उत्पादित मोटरगाड्यांच्या वितरणांच्या सीमा वाढून नफ्यात वाढ होते. आंतरजालासारख्या अत्याधुनिक सुविधा, संदेशवहन यामुळे या उद्योगांच्या स्थानिकीकरणाच्या, कच्च्या मालाचे ठिकाण, बाजारपेठा याच्यावर सुद्धा परिणाम होत नसतो. घड्याळ तयार करणे, हिरे तासणे ही उद्योगांची काही उदाहरणं आहेत. या उद्योगामध्ये पक्का माल किंवा कच्चा माल या दोन्हीही वजनाने हलके असतात, त्यामुळे सहजतेने वाहतूक करता येते. याची सहजतेने काय करता येते, वाहतूक करता येते. बरोबर आहे. त्यानंतर या प्रकाराने बहुतेक उद्योगातील उत्पादन कमी प्रमाणात असते, परंतु त्यांचं मूल्य मात्र अधिक असतं. उत्पादन कॉस्ट कमी असते, मूल्य मात्र त्याचं जास्त असतं. बरं ना. उदाहरणार्थ करून पहा की वस्त्रोद्योग, त्याच्यामध्ये असलेले उद्योग, वस्त्रोद्योग, सिमेंट उद्योग, उत्पादन करण्याची कॉस्ट कमी असते, पण त्याची कॉस्ट जास्त असते. हिरे ताचणे, मोबाईल उद्योग, कागद निर्मिती उद्योग, साखर उद्योग,
अन्न प्रक्रिया उद्योग, माहिती तंत्रज्ञान, संगणक निर्मिती उद्योग, तेल शुद्धीकरण उद्योग, केसांच्या पिनांच्या निर्मितीचा उद्योग. बरं ना. आता हे सगळं जे आहे ना ते असमान असतं. सगळे जे वितरण आहे ना हे असमान असतं, योग्य ते नसतं. ओके. देन मेजर इंडस्ट्रियल रिजन ऑफ द वर्ल्ड. Major industrial region of the world. Industrial regions are these areas where a concentrations of industries has occurred due to a favorable economics conditions. These are the areas within which is a manufacturing industries carries out to relatively low legal scale, employing large proportions of working population. Some of the characteristic features of industrial region are which are. बघा, औद्योगिक क्षेत्र असं क्षेत्र आहे की जिथे अनुकूल भौगोलिक आर्थिक परिस्थितीमुळे उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं आहे. अशी क्षेत्र सापेक्षरित्या निर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात, जे कार्यशील लोकसंख्येमध्ये अनेक रोजगार पुरवतात. कार्यशील लोकसंख्येमध्ये काय करतात, अनेक प्रकारचे रोजगार पुरवले जातात. विविध उद्योगांचं केंद्रीकरण, दाट लोकवस्ती, मोठ्या प्रमाणावर कामगारांचा पुरवठा करणे. बरोबर आहे. डेन्सी पॉप्युलेशन ग्रोथ, लार्ज लेबर फोर्स. बरं ना. कार्यशील लोकसंख्येतील अनेकांना मोठ्या रोजगाराच्या संधी देणे. थर्ड, फोर्थ, लार्ज बँकिंग अँड क्रेडिट फॅसिलिटीज. मोठ्या प्रमाणात बँकिंग आणि ऋण म्हणजे कर्ज सुविधा देणे. फाइव्ह, लार्ज नेटवर्क अँड ऑफ ट्रान्सपोर्टेशन्स. वाहतुकीचे दळणवळणाचे मोठं जाळं निर्माण होणं. 6, एक्सलंट कम्युनिकेशन फॅसिलिटीज. संदेश वहनाच्या उत्तम सोयी निर्माण करून देणं. या सगळ्या गोष्टी होत असतात. ओके. देन आज आपण हा धडा संपवूया. जमलं तर म्हणजे जमवायचंच आहे आपल्याला. लक्ष द्या, थोडासा आहे, एक 3 पेजेस आहेत. बघूया, संपवण्याचा प्रयत्न करूया. क्लासिफिकेशन ऑफ इंडस्ट्रीज. Manufacturing industries are broadly classified. One of the basis of size, source of raw materials, natural of products and ownership. उद्योगांचे मुख्यतः आकार, कच्च्या मालाचे स्रोत, उत्पादनाचं स्वरूप आणि मालकी यांच्या आधारे वर्गीकरण केलं जातं. बरोबर आहे. त्याच्यानंतर हा जो उद्योग आहे बघा, कच्च्या मालानुसार कोणकोणत्या प्रकारचं उत्पादन केलं जातं. फर्स्ट अपॉन फॉरेस्ट बेस्ड इंडस्ट्रीज. ओके. फॉरेस्ट बेस्ड म्हणजे कृषी आधारावर सॉरी ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज. ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स इज अ प्रोड्यूस्ड इन द सेक्टर ऑफ एक्झाम्पल शुगर मिल्स, कॉटन टेक्स्टाईल मिल्स, फूड प्रोसेसिंग युनिट्स एक्सेट्रा. कृषी आधारित उद्योगावर, या प्रकारच्या उद्योगामध्ये कृषी उत्पादनावर म्हणजे शेतातल्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावरती प्रक्रिया केली जाते. उदाहरणार्थ साखर कारखाने, कापड गिरण्या, अन्न प्रक्रिया उद्योग या सारख्या गोष्टी. मरीन बेस्ड इंडस्ट्रीज. दीज रेफर्स टू ऑल युनिट्स ऑफ इन्व्हॉल्व द प्रोसेसिंग अँड कनिंग ऑफ फिश प्रोडक्ट अँड अदर मरीन प्रोडक्ट्स. फॉर एक्झाम्पल फिश ऑइल, ऑर्नामेंटल ऑब्जेक्ट, सी शेल्स एक्सेट्रा. बघा, यामध्ये मत्स्योत्पादनावर प्रक्रिया केली जाते. डबाबंद हवामध्ये प्रक्रिया करून डबा बंद करणे. याशिवाय मोती, शंख शिंपले, मत्स्य तेल म्हणजे माशाचे तेल, शोभिवंत वस्तू या बाबींचा समावेश होतो. Then second, forest based industries products from the forest are proceeds in their sector wood is made into paper or provides a timber of various uses. The manufacturing of the resins, gums, colors, dye, fragrance, oils and turpentine is forest based. वनावर आधारित उद्योगांमध्ये कागद निर्मिती करणे, जहाजाची बांधणी करणे. बरोबर आहे. तसंच इमारतीसाठी लागणारं लाकूड तयार करणे. त्याच्यानंतर राळ, डिंक, वंगण म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, ग्रीस वगैरे, ऑइल वगैरे असतं ना ते.
तेल तयार करणे, सुगंधी द्रव्य तयार करणे, बरं ना. त्याशिवाय यावर आधारित उद्योगधंदे आहेत. मिनरल बेस्ड इंडस्ट्रीज, these involves industries where manufacturing is based on the mineral wealth obtained through the mining. Examples are petrochemicals, iron and steel, aluminum units, etc. बघा, याच्यामध्ये खनिजावर म्हणजे खाणकाम क्षेत्राजवळ याच्यामधले उद्योग कोणकोणते असतात? एक म्हणजे पेट्रोकेमिकल्स, ऑइलच्या कंपन्या असतात, लोहपोलाद उद्योग, ॲल्युमिनियमचे घटक असलेले उद्योग, समजलं. देन अस्ट्रोकल बेस्ट इंडस्ट्रीज म्हणजे प्राणीजन्य उत्पादनावरती आधारित उद्योग. दिस इंडस्ट्रीज ओपन अपॉन ह्युमन, एनिमल अँड देअर रॉ मटेरियल्स, हाईट, बोन, हॉर्न, शूज, dairy, etc. are some of the petrol based industries. For example, leather bags, chappal, shoes, etc. are made for leather, while cheese, curd, sweets are made from milk. Silk, cloth, woolen clothes, jacket, etc. are product in their industries. बघा, मांस प्रक्रिया उत्पादन, यामध्ये दूध, अंडी, बरोबर आहे. त्याच्यानंतर पशुपालनावरती होणारा कच्चा माल, तयार होणारा कच्चा माल हा याच्यावरती आधारित असतो. म्हणजे या प्रकारचे उद्योग याच्यावरती आधारित असतात. प्राण्यांची कमवलेली कातडी, त्यांच्यापासून कमवलेलं मांस, हाडे, शिंग, दूध, बरोबर आहे, बॅगा, चपला, बूट, चीज, दही, दुग्धजन्य पदार्थाचं उत्पादन करणे, लाईक दॅट मावा वगैरे, दही वगैरे, बरं ना, कर्ड वगैरे, असं. रेशीम किड्यापासून बनवलेलं रेशीम कापड, लोकरीपासून बनवलेलं लोकरीचं कापड, जॅकेट, या वस्तू तयार केल्या जातात. आता भांडवलानुसार तुमच्याजवळ अतिरिक्त भांडवल असेल, मोठे उद्योग, त्याच्यावरनं ठरवलं जातं मोठे उद्योग कोणते, लहान उद्योग कोणते, हे त्याच्यावरनं ठरवलं जातं, बरोबर आहे. लघु उद्योग आणि मोठे उद्योग आणि लहान उद्योग ठरवले जातात. कसे बघा, large scale industries, they required a huge amount of capital, equipment and other infrastructure. In India, the industries require an investment more than 10 crores on large scale iron and steel, power, cotton, टेक्स्टाईल एक्सेट्रा आर लार्ज स्केल इंडस्ट्रीज. आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती 10 कोटीपेक्षा जास्त उद्योगधंदे असे आहेत जे मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहेत, जे मोठ्या प्रमाणावरती भांडवल गुंतवणूक करून त्या उद्योगामध्ये मोडतायत. लोह पोलाद, ऊर्जा, वस्त्र या उद्योगांचा याच्यामध्ये समावेश होतोय. देन सेकंड, MSME. MSME म्हणजे काय? एक मिनिट, पेज टर्न करतो. मायक्रो, स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्रीज. खाली चार्टमध्ये दिलेला आहे बघा. गेल्या वेळेस पण मला वाटतं सांगितलं आपण हा चार्ट, की छोटा उद्योग कोणता, मोठ्या उद्योगाला किती भांडवल लागतं, किती प्रमाणात जागा लागते, सगळं सांगितलं आपण. सूक्ष्म व्यवसाय म्हणजे 25 लाखापेक्षा कमी त्याच्यामध्ये पैशाची गुंतवणूक लागते. लघु उद्योगमध्ये 25 लाखापेक्षा 5 कोटीपेक्षा कमी लागते. आणि मध्यम प्रकारचे उद्योग 5 कोटीपेक्षा जास्त 10 कोटीच्या मधल्या रेंजमध्ये लागतं. देन कॉटेज हाऊसहोल्ड इंडस्ट्री, इट इज द मोस्ट बेसिक टाइप ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कॅरेक्टरिस्टिक बाय मॅन्युअल प्रोडक्शन्स using locally available new raw materials at a very small scale or at home. The goods are generally produced the consumptions for a sales in the local markets. Little capital and transport cost is involves potters, weaver, blacksmith, carpenters, craftsperson. There are some the major groups engaged in the cottage industries. These industries acquired good skills. Their importance has increased in the present time. Some of these products have a great demand abroad, hence they are exported. For example, पैठणी sarees, Indian qualities, quilts, etc. बघा,
कुटीरोद्योग किंवा गृहोद्योग बोलतात त्याला. या उद्योगामध्ये मानवी श्रमाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. बरोबर आहे. कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याचा हा उद्योग आहे. हा घरगुती स्वरूपाचा असतो. घरातल्या घरात बरीचशी साधनं बनवली जातात. सामान्यतः नेहमीच्या वापरासाठी आणि स्थानिक बाजारात विक्रीसाठी वस्तू उत्पादित केल्या जातात. या उद्योगामध्ये भांडवल आणि वाहतूक खर्च कमी असतो. कुंभार, विणकर या उत्पादनामध्ये स्वरूपाचे प्रकार उद्योगावरून ठरवले जातात. बरोबर आहे. एक मिनिट हा. याच्यामध्ये लोहार येतात, सुतार येतात, हस्तकला उद्योग येतात, कारागीर उद्योग येतात. कुटीर उद्योग म्हणजे लहान लहान उद्योग. तुम्ही म्हणाल काट्याकुट्यावर आधारित, तसं नाही. काट्यावरती आधारित असं नाही. कुटीर उद्योग म्हणजे लहान लहान उद्योग म्हणतो आपण त्याला. म्हणतो ना लोकरीच्या शाली विणणे, स्वेटर्स विणणे. बरोबर आहे. हे उद्योग कौशल्याधिष्ठित असल्याने वर्तमान स्थितीत या उद्योगांचं महत्त्व वाढत गेलेलं आहे. यातील काही उत्पादनांना परदेशामध्ये मोठी मागणी आहे, त्यामुळे ही उत्पादनं निर्यात होतात. उदाहरणार्थ रजई, पैठणी या प्रकारच्या वस्तू. उत्पादनावर आधारित वर्गीकरण, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द ओनरशिप्स. याच्यामध्ये बेसिक इंडस्ट्रीज, हेवी इंडस्ट्रीज, दीज आर इंडस्ट्रीज आर प्रोडक्ट material which is a ton used to other industries. The ton and steel industries for example makes steel for a further use the automobile, heavy machinery and other industries. बघा याच्यामध्ये अवजड सामानाचे उद्योग. याच्यामध्ये काय माहिती काय, शक्यतो लोह पोलाद उद्योगामधील मोठमोठी अवजड सामग्री तयार करणं याचा या उद्योगांमध्ये समावेश होतो. अवजड सामग्री तयार करणं ह्याचा या उद्योगामध्ये समावेश होतो. कन्झ्युमर गुड्स अँड लाईट इंडस्ट्रीज. Consumer goods of light industries. These industries manufacture goods that are ready direct consumptions. Watchmaking, electronic goods, textile mills and pharmaceutical plants are examples. बघा याच्यामध्ये थोडक्यात हलक्या वस्तूची साहित्य तयार करणे, उदाहरणार्थ घड्याळं तयार करणे, इलेक्ट्रॉनिक छोटे छोटे वस्तू तयार करणे, टेक्स्टाईल मिल्स वगैरे हलका प्रकारचा माल असतो. या उद्योगांमध्ये या प्रकारचा माल तयार केला जातो. मटेरियल तयार केलं जातं. बरोबर आहे. मटेरियल तयार केलं जातं. Ancillary industries, the industries which manufacture parts of the components to be used by other industries or for manufacturing heavy articles like trucks, buses, railway, engine, tractors, बरोबर आहे, etc. The final product of these industries is the raw materials for other industries, for example nails, tires, iron, steel sheets, etc. बरोबर आहे. बघा याच्यामध्ये मोस्ट ऑफ थोडंसं अवजड सामानाचे उद्योग बोललं जातं. याला थोडंसं अवजड सामान म्हणजे याच्यामध्ये काय काय येतं बघा. साह्यभूत उद्योग म्हणजे यंत्राचे सुटे भाग तयार करणे, म्हणजे मोठमोठ्या वस्तू तयार करण्यासाठी लागणारे छोटे छोटे भाग, त्याचे उद्योगधंदे. बरं ना. पक्क्या मालाच्या आधारे मोठी यंत्र, मोटार गाड्या, रेल्वे इंजिन इत्यादीची मोठ्या उद्योगामध्ये समावेश होतो. परंतु याच्यासाठी लागणारा तयार होणारा छोटा छोटा पक्का माल हा त्या इंडस्ट्रीजमध्ये तयार केला जातो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं. आता समजा एखादी गाडी तयार करायची असेल, 4 व्हीलर करायची असेल मोठी तयार, तर सगळे पार्ट्स तिथे बनवले जात नाहीत. त्याचे छोटे छोटे पार्ट्स वेगवेगळ्या भागातून मागवले जातात, म्हणजे तिथे तयार केले जातात, मॅन्युफॅक्चर केले जातात, नंतर ते इथे मागवले जातात. बरोबर आहे. म्हणजे ते जे छोटे छोटे पार्ट्स तयार करण्याचे उद्योग असतात जे मोठ्या उद्योगांशी संबंधित असतात. ओके. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ओनरशिप म्हणजे मालकीचे उद्योग. बरं ना. आता मी क्लास चालवतो, हा माझ्या मालकीचा स्वतःचा असा उद्योग आहे. बरं ना. देअर इज ऑल्सो पब्लिक सेक्टर. पब्लिक सेक्टर म्हणजे काय, तर एक बघायला गेलं तर पब्लिक सेक्टर इज इंडस्ट्री इज ओन बाय द स्टेट. द गव्हर्नमेंट मेक्स ऑल इन्व्हेस्टमेंट
बरं ना. गव्हर्नमेंट मेड ऑल इन्व्हेस्टमेंट अँड द मार्केटिंग ऑफ द गुड्स प्रोडक्ट इज दो गव्हर्नमेंट एजन्सीज. भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड BHEL is an example. Private sector enterprises this own the private individual partnership. A private individual profits divided from the sale of outputting belong the individual who owns the manufacturing units and who makes all the capital investment in it. A Tata Iron Steel Company, TISCO इज अ एक्झाम्पल ऑफ द प्रायव्हेट सेक्टर. मला वाटतं हे आपण दुसऱ्या पण कशात तरी बघितलेलं होतं भूगोलाव्यतिरिक्त. बरं, टिस्को वगैरे यासारखं बघा काय काय प्रश्न आहेत ना ते दोन दोन मला वाटतं भूगोल आणि कशात तरी बघितलेलं आपण. छोट्या उद्योगाचं सेम कशात तरी आपण बघितलेलं. टिस्को हा शब्द आलेला होता त्याच्यामध्ये की गेल्या पाठामध्ये आलेला मला माहिती नाही. म्हणजे तुम्हाला एखाद दुसरा प्रश्न हा समान सुद्धा असू शकेल. समजलं. या क्षेत्रामध्ये बघा सार्वजनिक क्षेत्रामध्ये काय असतं, शासनाची जबाबदारी असते, सरकारची मालकी असते, सर्व जी काही गुंतवणूक असते ती सरकार करत असते. प्रायव्हेट सेक्टरमध्ये खाजगी क्षेत्रामध्ये वैयक्तिकरित्या खाजगी मालकी असते. भागीदारीमध्ये किंवा स्वतः असा व्यवसाय हा तयार करू शकतो. बरोबर आहे. ज्याच्या मालकीचे असते त्यांनी सर्व भांडवलाची गुंतवणूक केलेली असते. उत्पादनातील नफा देखील त्याचाच असतो. टाटा लोहपोलाद उद्योग हे खाजगी क्षेत्राचंच एक उदाहरण आहे. संयुक्त क्षेत्र कोऑपरेटिव्ह सेक्टर जॉइंट सेक्टर. दिस इन्व्हॉल्व्स द इंडस्ट्रीज ओन्ड बाय द मॅनेजर जॉइंटली बाय द गव्हर्नमेंट अँड individuals of the between two and more government. The amount of the investment and share of the profits depends on the level of involvement of both side. Example, for example, MNGL, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड. दोन सहकारी संस्था किंवा व्यक्ती, सरकारी खाजगी संस्था यांनी एकत्रितपणे चालवलेला उद्योग. बरं ना. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड हा संयुक्त जॉईंट. Corporative sector, a group individual pool resource set up a manage and industrial ventures of the corporative basis. All profits and losses and shared among the members of corporative unit. Many textiles, sugars and milk units functions as a corporative. Example, AMUL, अमूल. बघा हे पण घेतलेलं आपल्याला आठवतं. गेल्या आपण मोठ्या उद्योग वगैरे छोटे उद्योग याच्यामध्ये हे सुद्धा आपण घेतलेलं आहे असं जाणवतंय मला. बरं ना. दोन उदाहरणार्थ बघा, अनेक गटांनी मिळून एखादे सगळे जर एकत्र येऊन केलेली एखादी इंडस्ट्रीज, केलेला एखादा उद्योग. उदाहरणार्थ बरेचसे सहकारी साखर कारखाने, बऱ्याचशा कापड गिरण्या, तशा अमूल उद्योग, दुग्ध उत्पादनामध्ये अमूल उद्योग. हे एक 15-20 जणांनी एकमेकां येऊन मिळून तयार केलेले काही सहकारी पतपेढ्या, मोठमोठ्या सहकारी पतपेढ्या, ह्या सुद्धा त्याचाच एक भाग आहे. बरोबर आहे. MNCs, when operations of privately owned industries, public owned industries extend more than one country, such as the industries are called multinational corporations. They have headquarters in the main country where they are registered. For example, Hindustan Lever private sector, headquarters in London. Oil Natural Gas Corporation, ONGC, public sector headquarters Dehradun. Factors like a cheap labor, technical skills, lower corporation, available market the other countries, latest establishment of such industries. बघा काही असे बहुराष्ट्रीय उद्योग म्हणजे काय, आपल्या देशातच नसून आपल्या देशातलेच उद्योग, परंतु त्या आपल्या देशात असून इतर देशांमध्ये सुद्धा असतात आणि त्यांचं हेड ऑफिस एखाद्या ठिकाणी असतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी असतं. उदाहरणार्थ हिंदुस्थान लिव्हरचं जे आहे त्याचं युनायटेड किंगडमला मोठं ऑफिस आहे, हेडक्वार्टर. ONGC ही कंपनी आहे, इंडियन नॅचरल ग्लास ही जी कंपनी आहे हिचं हेड ऑफिस आहे कुठे, आपल्या इथे देहरादूनला. बरोबर आहे. म्हणजे अशी मोठमोठी म्हणजे संयुक्त रिश्ता म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांना म्हटलं जातं मल्टीनॅशनल कंपनीज. म्हणजे त्याचे उद्योग हा एकाच ठिकाणी नसतात तर इतर देशांमध्ये सुद्धा स्थायिक असतात. दॅट इज कॉल्ड अ मल्टीनॅशनल कंपनी. बरोबर आहे. इथे तुमचा हा धडा संपलेला आहे बघा.
आजच्या दिवसात आपण हा संपलाय. पूर्ण वाचा. त्याच्या खाली चार्ट दिलेला आहे एक बघा. तो चार्ट तुम्हाला वाचायचा आहे आणि त्या वाचून झाल्यानंतर त्याच्या खाली प्रश्न उत्तर आहेत, बाकी काही नाही. ओके. दुसरी गोष्ट अशी की आज पण तुम्ही पाठांतर पाठवलेलं नाही आहे. दिया, काल तुझं पाठांतर होतं, तुझं अजूनही पाठांतर आलेलं नाही आहे. फोन करायला लागेल का मला? नाहीतर हां, मग पप्पांच्या कॉलवर कॉल केला जाईल. मला 8 वाजेपर्यंत पाठांतर लेक्चर संपलं, पाठांतर आलं पाहिजे मला तुझं. ओके. आणि इथे आज आपण थांबूया. ओके, बाय. आणि तुमच्या नोट्स घेऊन जा. प्रथम दिया, नोट्स घेऊन जा. मला येताना कॉल करा. आणि अनिकेत, फी भरायचं बघ जरा प्लीज.